महाविकास आघाडीने नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या जन आक्रोश शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मुक्या जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली। तसेच मोठ्या संख्येने अनेक शेतकरी देखील या ठिकाणी दाखल झाले। नगर तालुक्यातील अनेक नेते मंडळींनी देखील आंदोलनस्थळी हजेरी लावली। या सगळ्यांच्या समवेत खासदार निलेश लंके जमिनीवर बसून आंदोलन करत आहेत। जन आक्रोश आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्तन पार पडले आणि त्यानंतर गोंधळी गीतांचा कार्यक्रम झाला। शेतकऱ्यांची भाषणे देखील या ठिकाणी सुरू आहेत। याच दरम्यान काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चूल मांडत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने भाकऱ्या भाजल्या। खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी देखील महिलांसोबत स्वयंपाक केला। शेतकऱ्यांच्या कांद्याला दुधाला भाव मिळावा यासाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे। आम्ही सर्व महिला या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेत आहोत, म्हणून आम्ही महिलांनी चुली पेटवल्या आहेत अशी भावना यावेळी राणीताई लंके यांनी व्यक्त केली। शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर या ठिकाणी मान्य व्हाव्यात, अन्यथा हे आंदोलन रान पेटवेल अशी चर्चा आहे। आणि तुम्ही म्हणता ना आम्ही हिंदुत्ववादी आहे, तुम्हाला बघायचं का हिंदुत्ववादी सरकार कुठे बसलंय? या आणि या रस्त्यावर येऊन मागे बसलाय जोरदार आमच्या साहेबांसाठी वाजवायच्या। आणि आज जर माझ्या शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली तर कधीच पाणी येत नाही, पण ज्यावेळेस माझा शेतकरी बाप अरे स्वतःचा अख्खा जीव त्याचा रडतो, अरे मग सांगा ना, अरे काय आम्ही एकत्र यावं नाही का आमच्या शेतकऱ्यांना पेटून उठावं नाही? आता सांगतो आंदोलनाला जात नाही का आम्ही, कोणाच्या आंदोलनाला जात नाही। अरे जरी आंदोलन चिघळलं आणि इथला एवढ्या शेतकरीना या सगळ्या शेतकऱ्यांच्या केसेस एकटा निलेश लंके स्वतःच्या चादरावर पोटी जन्म घेतलाय, ते केस घाबरणारे आमचे नाही। आणि त्याच्या पुढे सांगतो लोकनेते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली माझा मोठा भाऊ भारत देशाच्या बॉर्डरवर शकतो ना, तो लोकनेते अरे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज ते आमच्या खानाला भेटणार होते आणि जर आम्हाला न्याय भेटला नाही तर उद्याच्यापेक्षा जास्त बोलणार घाबरण्याची नाही। लोकनेते एवढं लक्षात ठेवायचं। अरे एका ठिकाणी एका लग्नामध्ये निलेश लंके साहेबांना मी फक्त भावी खासदार म्हटलं तर माझ्या डोक्यात अंत्या मला चालत नाही। तुम्ही 18 लाख रुपये भरून त्या ठिकाणी काय केले म्हणजे आता खासदाराशिवाय शक्य नाही। अरे हा खासदार शेतकरी नाही, एवढं सगळं बोलतो थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय निलेश लंके, धन्यवाद। बातम्यांसाठी ई नवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।